जाऊ तुमची आमची आणि समाजाची अवस्था बरीचशी विचित्र झालेली आहे. म्हणजे जर एखाद्याला आपण सार्वजनिक ठिकाणी जर असं म्हटलं एखाद्या सोशल मीडिया ग्रुपवर की दारू पिणं हे वाईट आहे, दारूचे दुष्परिणामाबाबत आपण जर त्याला माहिती दिली किंवा त्या ग्रुपवर किंवा समूहावर जर माहिती दिली तर त्याच्यातले बरेच पाहत असे असतात की मग आपल्याला उलटा सल्ला देतात की बा दारू पिणं वाईट आहे, ठीक आहे, पण मग तुम्ही दारूची दुकानं बंद का करत नाही. लग्नाच्या बाबतीतही तसंच नेमकं होतंय. याचा एक छोटासा अनुभव तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत की आपण 10वी 12वी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत आपलं शिक्षण झालं, मात्र हे शिक्षण नेमकं खोफ्या करून आपण परीक्षा उत्तीर्ण केल्या की अभ्यास करून केल्या याचे परिणाम आता समोर दिसत आहेत की आपण किती अडाणी आणि अज्ञानी आहोत असे अनेक नमुने आपल्याला भेटतात. बऱ्याचदा काय होतं की रंगीबिरंगी बॉटल्स असतात आणि आपण जर म्हटलं की ही बॉटल जी आहे तर ही औषधाच्या रूपामध्ये तुमच्या समोर इंट्रोड्यूस केली जाते आणि याच्यामध्ये औषध नसून दारू आहे, तुमचं याच्यातून फसवणूक होणार, तरीही लोक त्या मजकूर किंवा त्याचा आशय समजून न घेता आम्हाला तुम्हाला फोन करतात आणि नेमकी या दारूची किंमत काय, या बॉटलची किंमत काय ही विचारणा करतात. या गोष्टी थोड्याशा म्हणजे आपण कुठल्या दिशेला जातोय हे कळायला यातून मार्ग नाही. तर मित्रांनो, हे बघा, आमचे काही मराठा लग्न अक्षदाचे काही ग्रुप्स आहेत. तर या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही लोकांना सावध करण्याचा प्रयत्न करत असतो. आता काल परवा आम्ही हा एक बायोडाटा फॉरवर्ड केला की हा जो बायोडाटा आहे तर हा 80-800-06-933 या क्रमांकावर आलेला आहे आणि हा माणूस फ्रॉड आहे. याच्या विरोधात आम्ही पोलिसात तक्रारसुद्धा दिलेली आहे की हा लोकांची अनाथ आश्रमाच्या नावाने फसवणूक करतोय. सोबतच त्यानं काही जे काही बायोडाटा टाकले होते तर त्याचे आम्ही नमुने या ग्रुपवर शेअर केले की हे असे काही फेक बायोडाटे बनवतो आणि लोकांच्या लाचारीचा, गरिबीचा गैरफायदा घेतो, लोकांकडून पैसे घेतो. तर याच्या खाली निवेदनही दिले की या ग्रुपवर हा एक भला माणूस तो आमच्या ग्रुपवर शिरलेला होता. राजगुरू नावाचा त्याचा मित्र आहे. अनेकांना सोबत घेऊन अनाथ मुलीच्या नावाने खूप मोठे रॅकेट चालवत आहेत. संभाजी ब्रिगेडनं यांच्या विरोधात पोलिसात ऑनलाईन तक्रार दिलेली आहे आणि याबाबतचा मजकूर. तर अशा व्यक्तींपासून सावध राहण्याबाबतची भूमिका आम्ही या ग्रुपवरून वारंवार सातत्यानं मांडत असतो की जेणेकरून लोकांची फसवणूक होऊ नये. तर खाली लगेच त्याचा रिप्लाय आला, गाव कोणते आहे, सोनाक्षी जाधव. दुसरा म्हणतो अहो अशा मुश्किल आहे. म्हणजे अशा ह्या चॅटिंग आणि कॉमेंट सुरू झाल्या. त्याच्यानंतर आम्ही वारंवार निवेदन करत असतो की बा मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही. परस्पर कुणाचीही बायोडाटा किंवा मोबाईल नंबर आम्ही कुणालाच शेअर करत नाही. हे 5 वर्षापासून आम्ही सतत सांगत आहोत. संदर्भ देऊन जर कोणी एकमेकांचे बायोडाटा जर आम्हाला शेअर केले तर बोलणीसाठी आम्ही मध्यस्थांची भूमिका घेऊ शकतो. तीही निःशुल्क. एवढी आमची तयारी आहे की एखादं गरिबाचं जर लग्न असेल तर त्या लग्नामध्ये मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही त्या लग्नासाठी अन्नदान किंवा दानत करण्याची वृत्तीसुद्धा ठेवतो. आणि अशा स्थितीमध्ये हे सगळं सांगत असताना वारंवार ते टाकत असतात की बायोडाटा टाका, फोटो टाका, हे करा. आता बऱ्याचदा आम्ही असे व्हिडिओ प्रसिद्ध करत असतो किंवा एकाच आठवड्यात 4 जणांची लग्न करणारी ती भामटी की जेणेकरून लोक यातून सावध झाले पाहिजे. दुसरीकडे बऱ्याचदा आम्ही असं मजकूर टाकत असतो की हे बघा, आता त्याच बायोडाटाबद्दल कुठे राहते, पत्रिका आहे का, फोन नंबर आहे का, ही विचारणा केली. म्हणजे मराठी भाषेमध्ये निवेदन लिहूनसुद्धा लोक यांचा फोन नंबर व पत्रिका मिळेल का. म्हणजे जे आता फेक बायोडाटा टाकले होते ते मॅडम असे लोक फ्रॉड असतात. हा एक दुसरा कोणतरी अशी चॅटिंग करतो. ही चॅटिंग वास्तविक आमच्या ग्रुप अशी अलाउड नाही आहे. त्याच्यानंतर कोणी म्हणतो 2003 सालच्या मुलीचे फोटो बायोडाटा टाका. आम्ही हे सुद्धा सांगितलं की भारत, त्याचा आम्ही फोनपेला त्याचा नाव चेक केलं तर भारत सुभाष पाटील नावानं तो एक अकाउंट बनवून आहे आणि तो या रॅकेटमध्ये सहभागी आहे, हे सुद्धा आम्ही सांगितलं. काल याबद्दल आम्ही कल्पना दिल्याचंही आम्ही आणि देवा दत्ताचा फोटो लावून हे असे ते व्हॉट्सअपचे ग्रुप चालवतो आणि लोकांची फसवणूक करतो, याबाबतसुद्धा आम्ही लोकांना अवगत केलं. तरीही लोक फसतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मजकूर टाकल्याच्या नंतर आम्हाला जवळपास 7 ते 8 फोन आले. 6 वाजता आम्ही हा मजकूर टाकला, 6-6:30ला इथं टायमिंग दिसतोय. आणि रात्री 10 वाजेपर्यंत जवळपास त्याच्यात 3 लेडीजचे आणि 4 माणसांचे फोन आले. तुम्ही जो बायोडाटा टाकला त्याचा नंबर मिळेल का, कुठली मुलगी आहे. म्हणजे इतके लोक येडे झालेले इथं की आपल्याला कोणीतरी म्हणजे फसवतंय
याचंसुद्धा आपल्याला सारासार विचार करण्याची सुद्धा अक्कल आपल्याकडे शिल्लक राहिलेली नाही आहे. म्हणजे याचा अर्थ आपण 10वी 12वीपर्यंत किंवा ग्रॅज्युएटपर्यंत आपलं शिक्षण झालं ते केवळ कॉक्या करून आपण पास झालेलो आहोत. आपल्याला समाजामध्ये जगामध्ये काय घडतं याचं अजिबात ज्ञान नाही आहे आणि दररोज शेकड्यानं लोक असे या माध्यमातून फसवले जात आहेत. शेवटी आम्हाला रात्री 10 नंतर फोन स्विच ऑफ करून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा असे फोन येऊ लागले. पुन्हा आम्हाला 12-1 वाजेपर्यंत स्विच ऑफ करणं पडला. म्हणजे हे लोकांचे असे जर नमुने असतील तर अशांची लग्न कशी होणार? आम्ही 400-500 लग्न जुळलीत आमच्या माध्यमातून, पण त्याची पद्धत वेगळी आहे. पण हे समजून घ्यायसाठी तुमच्याकडे वेळ नाही आहे. रिकाम्या रील्स पाहण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. तर तसं असो, जय जिजाऊ खाली काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्या ओपन करा. प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षदा ॲप डाउनलोड करा. ते समजून